सोलापुरातील मंडल अधिकाऱ्याचे थकलेले वेतन काढण्यासाठी 60,000ची लाच मागून 40,000 रुपये स्वीकारताना नायब तहसीलदार चंद्रकांत काशीनाथ हेडगिरे वय 52 याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले। ही कारवाई सोमवारी सायंकाळी उत्तर तहसील कार्यालयात सायंकाळी 7च्या सुमारास झाली। तक्रारदार मंडळ अधिकाऱ्याचे वेतन प्रलंबित होते, त्यामुळे त्यांनी यासाठी ते वेतन काढण्यासाठी रीतसर अर्ज केला होता। पण हे वेतन काढण्यासाठी हेडगिरे याने 60,000ची मागणी केली। यामुळे याबाबत त्यांनी दिनांक 5 डिसेंबर रोजी पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाकडे तक्रार दिली। या तक्रारीवरून सोमवार दिनांक 15 रोजी पडताळणी करून सोमवारी सायंकाळी 40,000 रुपये स्वीकारताना त्याला रंगे हात पकडले। कारवाई होताच जुळे सोलापुरातील शिवरत्न नगर येथील घराची झडती सुरू केली। ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्या पथकाने केली। दरम्यान या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात येत आहे। कारवाई झाल्यानंतर लगेच हेडगिरे यांच्या घराची झडती घेण्यात आली। यासाठी टीमने घेतलेल्या झडतीमध्ये जवळपास 60,000 रुपयांची कॅश आढळली। याशिवाय इतर काही ऐवज सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।